हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सर्वांना शुभ दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी लक्ष्मीपूजनची अशी पूजा केली, छान सुंदर दिसत होती. थोडंसं लाईटिंग पण लावले आणि आता मला मेडिकलला पण जायचं होतं पूजा करायला. मग इथे गाडी मेडिकललाच लावली, त्याच्यामुळे गाडीची पण इथेच पूजा केली मेडिकलमध्ये. असं साईज्ञा नाव आहे गाडीवर. आणि मग दिवाबत्ती सर्व मेडिकलची पूजा झाल्याच्या नंतर मग मी जरासं फोटो काढल्या. मेडिकलची पण लक्ष्मीपूजनची पूजा करायची होती. आणि इथं आमच्या साईडने अशी वेगवेगळे नखरे करून दाखवत होती. तिला बोललं हॅपी दिवाळी बोलतात, ते हॅपी दिवाळी काही बोललीच नाही आणि असं कॅट फेस करत होते. आणि लगेच फटाके लावायला सुरुवात केली सर्वांनी. कारण आरुष तर अगोदरपासूनच पूजा करत होते, तेव्हाच त्याला आवरत नव्हता मोह फटाक्यांचा. लगेच वाजवायला सुरुवात केली. आणि आता आमच्या लक्ष्मीची पण पूजा करायची. आमची लक्ष्मी आहे साईज्ञा. आम्ही दरवर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तिची अशी पूजा करतो. गेल्या वर्षी पण खूप मस्त केलेली. अशी किती छान बसते, 2 बोटं दाखवत होती. तिला पण खूप भारी वाटतं असं करायचं म्हणजे काही. तिला ओवाळला, हळदी कुंकू लावलं. ती मस्त बसते. आणि मला पटकन आशीर्वाद दिला नाही, कुंकासोबतच खेळत बसली. पण तिच्या पप्पाने इतका पटकन आशीर्वाद देते कधी पण. पप्पाच्याच लाडके असतात, पप्पाच्याच परे असतात मुली. तिला जर कधी पण विचारलं ना तुला कोण आवडते, तर पप्पाच बोलते. आणि बघा लगेच हात ठेवतात. तिला सांगण्याची गरजही नाही पडली. इतकी आगाऊ आहे. तिला फक्त पप्पा आवडतात. आणि मग मी आणि आरुषने असे फटाके लावले. कारण इतका पाऊस आला होता त्या दिवशी लक्ष्मीपूजनला ना. 5 ते 8 पर्यंत साधारण 2-3 तास तर पाऊस होता, खूप मोठा पाऊस. आणि अशी आमची स्वीट फॅमिली. कारण साईज्ञाने सगळे क्लिप वगैरे काढून टाकले कशी दिसते. आणि त्या दिवशी पावसामुळे काय फटाके लावताच आले नव्हते आम्हाला जास्त. सगळीकडे पाऊस चिखल झाला होता. म्हणून पाडव्याच्या दिवशी अशी रात्री मग आम्ही टेरेसवर फटाके वगैरे लावून घेतले. खूप मस्त वाटत होतं. हॅपी दिवाळी झाली आमची खूप छान. आणि म्हणलं मग बीचवर तर खूप छान फटाके लावतात बरेच जण. कारण रॉकेट वगैरे घरी लावायला जमत नाही, त्याच्यामुळं आम्ही म्हणलं ते बरेच लोक तिकडेच येतात फटाके लावायला. आम्ही म्हणलं जाऊया, कारण आरुषला पण असे बीडी बॉम्ब वगैरे लावायचे होते. तर असे इतके छान फटाके होते, मस्त मोठे मोठे. खूप छान वाटलं. आलं नंतर घरी मग. आणि अशी होती भाऊबीज. असं बहिणीने भावाला ओवाळलं छान. अशी झाली आमची दिवाळी. हॅपी दिवाळी तो सर्वांना.